नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 10 एप्रिल 2026. आज आई भातोड्या करणार आहे. भातोड्या करण्यासाठी हे काय दुसऱ्यांकडून कागद मागून आणलं आहे, कारण की आमच्यात भातोड्या करण्यासाठी कागद नाही ना. मग आईनं आणलं आहे दुसऱ्याकडून मागून आणि आता धुवायला टाकला आहे कागद, कारण की सगळा धुवून चकचकीत मग वाळत टाकणार. मग कागद वाळ्या ह्याच्यात भातोड्या टाकणार ह्याच्यावर वाळत टाकण्यासाठी. मग आता आई करायला लागल्यात चपात्या झाल्यावर मग कागद धुणार थोड्या वेळानं. आईने डेटॉलचं आणलं आहे. कशासाठी आणलं आहे काय माहिती. डेटॉलचं हे आणलं आहे, काय म्हणते त्याला, डेटॉलचं लिक्विड आणलं आहे आणि मेडिमिक्स साबण आणला आहे. ह्यो पप्पांसाठी आणला आहे, म्हणजे संपला की साबण त्यांना लागतो. ह्यो मग दरवेळी हा साबण वापरतात पप्पा. हे कशाला आणलं आहे का लिक्विड? फरशी पुसायला आणलं आहे वे. फरशी पुसायला आणले का? याच्या आधी कधी आणले नाही हा, याच्या आधी कधी वापरत नव्हती, आता बरं वापरायल्यात हा. कारण की फरशी स्वच्छ ठेवली पाहिजे का, म्हणजे वास येण्यासाठी चांगला आहे ना फरशीला. फरशीचा चांगला वास आला पाहिजे त्यासाठी आणले. फरशी पुसताना डेटॉल टाकून फरशी पुसणार त्यासाठी आणले. तर पप्पाचं काय वेगळंच चाललंय. काय करायला लागली? कप ठेवायला लागली, चहाचा कप. मला वाटलं कोपऱ्यात काय करायला लागली. कागद धुतला लाल आईनं. आता वाळत टाकायचं. टाकू का वाळत टाकू कागद? लाल भडक दिसायला कागद. प्लॅस्टिकचं आहे का ते कागद? बघ बरं, तूच आणलाय तुलाच माहित नाही. पोत्याचं ना बघ, हे जाय ते प्लॅस्टिकचं आहे. टाकू का वाळत? थांब टाकतो. कागद काय नवीनच आणायचं नाहीच वे. मग वाळत टाकतो. आय लय मोठा कागद आहे प्लॅस्टिकचा. कशाला आहे ते, वेगळाच कागद दिसायला लागलाय. इथं वाळत घालतो. चिमटा टाकतोय, नाहीतर हे कागद वारं आलं की भर दिशेने उडून जाईल. कारण की लय पातळ कागद आहे ना, पातळ लय कागद. 2 चिमटे लावले. मित्रांनो, ऊन एवढं कडक पडले काय सांगू, लय कडक ऊन पडले. म्हणलं काहीतरी गार आणावं. कुल्फ्या आणले त्या पप्पाला, मला आणि आईला 3 कुल्फ्या आणले त्या. आता देतो एवढ्या घरात, आणि मला एक घेतो यातली, आणि आईला एक देतो आणि पप्पाला एक देतो. आईस्क्रीम आणलंय. कोणाला 3 आणलोय. मला विचारलं मी खाणार आहे. मीच आणलोय. पप्पा खाते ती आईस्क्रीम. 10 रुपयाला एक आहे. फ्रीजमध्ये कशाला ठेवल्या, परत राहणार नाही फ्रीजमध्ये ठेवल्या. मग संपणार. कुठं आत ठेवलीस वय? खा, कशाला ठेवायला, परत राहायचं नाही. ही आता कधी खाणार आईस्क्रीम? हे होय, आता खायला लागली शेंगदाणं. ही शेंगदाणं एक खाऊस तर का पागळली आईस्क्रीम. पण ठेवल्याच करा, राहणार नाहीत खरं त्याच्यात. म्हणजे कोण ना कोणतरी खाणार परत. फ्रीज बंद केलं तस वय? शेंगदाणं किती उशीर झालं खायला. बरा खाय ना ते. हे फुल बघा केवढं मोठं आलं. मी आत्ता बघितलं, मला माहीतच नाही फुल. कुणीतरी आईनं नाहीतर कोणीतरी गाठलं असेल. केवढं मोठं फुल आहे वा. एवढं मोठं आहे. आत्ता आलो कामावरनं आल्या पहिला मोबाईल चार्जिंग लावला. ह्यो मोबाईल, कारण की ह्यो मोबाईल म्हणजे जुना मोबाईल आहे ना ह्यो. कारण की का लावतो माहिती आहे का, मी घरात ह्यो जुना मोबाईल वापरतो आणि बाहेर जाताना ह्यो नवीन मोबाईल घेतो आहे. कुठेतरी जाताना बाहेर, म्हणजे कामावर म्हणा इकडं तिकडं म्हटलं का नाही, मी नवीन मोबाईल घेऊन जातो आहे आणि ह्यो घरातच वापरतो आहे. कारण की ह्याच्यात सिम बिम काही नाही.
ह्या मोबाईलचा हॉटस्पॉट चालू करतो आहे आणि हे ह्याच्यामध्ये कनेक्ट करतो या मोबाईलमध्ये आणि घेऊन बसतो आहे कारण की हा मोबाईल मी घरात लय वापरत नाही. हा मोबाईल मी ठेवतो इथं वर ठेवतो आहे आणि हा मोबाईल वापरतो आहे घरात असले की. दुसरीकडे कुठं वापरत नाही. फक्त बाहेर जाताना ह्योच मोबाईल वापरते. ह्यो हप्त्यानं मोबाईल घेतलेला आहे हप्त्यावर. अजून हप्ते फेडायचे येते. आत्ताशी 8 हप्ते झालेत, अजून 4 हप्ते येते बाकी या मोबाईलचे. म्हटलं एकदाच काय असेल ते नवीन घेवा म्हटलं, आपले व्हिडिओ पण चांगले येतील ना ह्याच्यात. कारण की त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चांगले येत नव्हतं म्हणून हा मोबाईल घेतला आहे नवीन. ही लाईट काय डोळ्याला चकचक चकचक करायला लागल्या. पांढरी खड लाईट आहे ना. आता चहा पितो थोडासा. आईने चहा केला या. आता चहा दे की. चहा केल्यास ना. बिस्किट आहे का? मगाशी होतं ना बिस्किट. हा आता एक कसा चहा दिला, कसा पिऊ ग या चहा? त्यामुळं पितो चहा बरं. एवढा चहा दिलाय पण आता प्यायचा कसा? सगळीकडे गरम लागले. फुलपात्र कुठं आहे बघ. फुलपात्र इथं नाही आहे फुलपात्र. आता ह्याच्यानंतरच प्यायला पाहिजे मला चहा. अगं मी दुपारी ते आईस्क्रीम ठेवायला खाल्ली नाही. ह्यात ठेवलंय. अजून ठेवलंच 2. लय गट होते त्यात दगडच झालाय. मग खा की. का खाऊ मी? नंतर मला खायला बस. नंतर खाणार का? घट्ट झाले मग. घट्ट झाले की. कसं काय? जरा मऊ झालं काय? होय. ठेव. तेल कळलं तिकडं. नीट झाकतो टर फिरायची. बरोबर कडलं का? कुठलं तळणार आहे? नाही तळणार बाबा. कालवण करायला आता मध्ये करत बसू का? गाणं आता मध्ये तळणार. येऊ काय डाबा इथं ठेवलाय साईडला. नाही एक तळणार आहे. तळणार नाही मग त्या. हा कालवण करतो की बाबा. तळ बरं कसं दिसतंय बघत. म्हणजे लय दिवस झालं तळलं नाही ना ते. मोठ्यानं म्हण की गाणं. टाक टाक तळ बघ. एक पंढलिका त्यात काय पडली ती? टाक की. धनी मला बी दाखवाना हा हिरायाची पंढरी. गाणं म्हणत्या. जमतंय की. जमतंय की म्हणायचं. देवाला दिवाला. हो दिवा लावायचं राहिलं ना. तू कर काम. 2 तळणार लय नाही. 2 तुकडे तळायचे. शाबू टाक की आता. किती कडवा लागले असतील. उदबत्त्या बघ किती आणले त्या. कुठे आहे उदबत्ती? माग बघ किती तुझ्या. बाबा एवढं उदबत्ती आणले त्या. उदबत्ती किती आणल्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 नाही ती. मग किती आहे? 1 2 3 3 आणि 3 6 आहे ती. 8 डझन आहे. 6 आहे तू. 1 2 3 4 5 6 6 आहे ती. मला लांबडी मला दिसली ना ती. हे असल्यामुळे कळत नाही ना किती आहे. त्यामुळं हे कधी तळायचं तुझं पापड. बाहेरच बसतो बाहेर. काय लय गरम व्हायला लागले. कुठे तळायला कोणी त्यांचा कच्चा ये पापड तळायला बघा. मस्तपैकी पापड पण कच्चा ये पापड. त्याला घातले नाही. कसं तळेल बरं. त्यालाच घातले ना. निम्मार्ध कच्चं काढली तो. काय का कच्चं नाही सगळं कडं. मला पण दे खायला नंतर. एकच दे बास लय झालं.